सर, तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली आणि आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे. तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात. तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ऍक्सिडेंट होता. माझ्या मित्राने माझ्यासोबत केलेला प्रँक होता. पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो. पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही. आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते. त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती. आणि मला लिहिण्याचा पहिलेपासून शौक होता. कॉलेजमध्ये कविता लिहायचो, कवी संमेलनात वगैरे जायचो. अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या. माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं. पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही. हे नक्कीच आहे की आता नुकतेच 2 गाणे, कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं आहे, एक मी शंकरावर गाणं लिहिलं आहे आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे. बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे, जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल, मी सांगणार नाही.